23 जून 1985 मॉन्ट्रियल कॅनडातून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट 182 मध्ये बॉम्बस्फोट झाला, ज्यात एकूण 329 प्रवासी क्रू मेंबर्सचा जीव गेला। आणि हे सगळं घडवून आणलं होतं खलिस्तान्यांनी, ज्यांना आश्रय दिला होता कॅनडाने। हे जे 1985 ला केलं तेच भारताविरोधात पुन्हा करू अशी धमकी सध्या कॅनडात लपून बसलेल्या खलिस्तानी लीडर गुरपतवंत पन्नून याने ऑक्टोबर 2024 मध्ये सुद्धा दिली होती। पण भारतात जन्म घेऊन सुद्धा खलिस्तानी लोकांना भारताविषयी आणि हिंदूंविषयी एवढा द्वेष का? आणि हे सगळं ते कॅनडामध्ये बसून कसं करतात? ते कॅनडामध्ये पोहोचलेच कसे? आणि आता तर परिस्थिती अशी आहे की हा देश नेमका कॅनडा आहे की खलिस्तान्यांचा अड्डा आहे हेच कळत नाही। खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंगा खलिस्तानी दहशतवाद्याचे स्लीपर सेल आहे। कॅनडामध्ये भारतीय समर्थक खलिस्तानवादी मुळात खलिस्तान चळवळ कशी चालू झाली हे थोडक्यात जाणून घेऊ। याला सुरुवात झाली होती ती 31 डिसेंबर 1929 पासून। त्यावेळी लाहोरमध्ये काँग्रेसचं एक अधिवेशन भरलं होतं। त्यात मोतीलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि ज्याला विरोध करणारे 3 गट होते। एक म्हणजे मोहम्मद अली जिन्ना यांची मुस्लिम लीग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली असलेला दलित गट आणि तिसरा होता तारा सिंग यांचा शिरोमणी अकाली दल। तेव्हाच तारा सिंग यांनी पहिल्यांदा शिखांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली होती। त्यानंतर मार्च 1940 मध्ये मुस्लिम लीगच्या जाहीरनाम्याला प्रतिसाद म्हणून डॉक्टर वीरसिंग भाटी यांनी काही पत्रिका छापल्या होत्या। तेव्हा त्यात त्यांनी पहिल्यांदा खलिस्तान हा शब्द वापरला होता। खलिस्तान म्हणजेच खालसाचा देश। पुढे 1947 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा पंजाबचे सुद्धा 2 भाग झाले। एक भाग भारतात राहिला आणि एक भाग पाकिस्तानात गेला। यानंतर खऱ्या अर्थाने शिरोमणी अकाली दलाने स्वतंत्र राज्याची मागणी उचलून धरली आणि याच मागणीसाठी 1947 मध्ये पंजाबी सुबा आंदोलन सुरू झालं। हे आंदोलन तब्बल 19 वर्ष सुरू होतं। अखेर 1966 ला तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही मागणी पूर्ण केली आणि पंजाबचे 3 भाग झाले। शिखांसाठी पंजाब, हिंदी भाषिकांसाठी हरियाणा आणि तिसरा भाग झाला चंदीगड। यानंतर काही काळ शांतता होती, पण अजूनही पंजाबमध्ये खलिस्तानची आग जळतच होती। वेगळं राज्य झाल्यानंतर 1969 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे जगजीत सिंग चौहान हे सुद्धा तांडा विधानसभा मतदारसंघातून उभे होते, पण त्यांचा पराभव झाला आणि या पराभवानंतर ते 2 वर्षांनी म्हणजेच 1971 मध्ये जगजीत सिंग चौहान हे ब्रिटनला गेले आणि त्यांनी तिथे जाऊन खलिस्तान चळवळ सुरू केली। अशा प्रकारे पहिल्यांदा खलिस्तानी चळवळ भारताबाहेर गेली। इथे भारतात सुद्धा खलिस्तानी चळवळ जोर धरत होती। 1973 ला अकाली दलाने पंजाबला स्वायत्त राज्य म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती, ज्याला आनंदपूर साहिब ठराव म्हटलं गेलं। हा काळ तो होता जेव्हा पंजाबमध्ये खलिस्तानी समर्थक जनरल सिंग भिंडरावाले याची ताकद वाढत चालली होती। याच दरम्यानच्या काळात म्हणजे 8 मे 1974 ला इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली पोखरणमध्ये भारताने स्माइलिंग बुद्धा नावाने आपली पहिली न्यूक्लिअर टेस्ट केली। या टेस्टमुळे अमेरिका आणि कॅनडा दोन्ही देश भारतावर आणि इंदिरा गांधींवर नाराज होते। तेव्हा कॅनडाचे प्रधानमंत्री होते पीरे ट्रुडो। या काळात कॅनडामधल्या वाढत्या रोजगाराच्या संधी पाहता पंजाबमधला युवा वर्ग मोठ्या प्रमाणात कॅनडात स्थलांतरित झाला होता। याच युवा वर्गाला कॅनडामध्ये आधीपासून ऍक्टिव्ह असणाऱ्या खलिस्तानी समर्थकांनी टार्गेट केलं आणि त्यांच्या मनात विष पेरायला सुरुवात केली। आज आपण कॅनडात भारताविरोधी दिल्या जाणाऱ्या ज्या घोषणा पाहतो त्याचं मूळ हेच आहे। बरं, कॅनडाचे पंतप्रधान पीरे ट्रुडो यांनाही खलिस्तानी ग्रुप ऍक्टिव्ह असल्याची खबर होती, पण साहजिकच भारतावर राग असल्यामुळे त्यांनी कारवाई काही केली नाही आणि उलट ते खलिस्तानी सपोर्टर्सना कॅनडामध्ये सिटीजनशिप देऊ लागले। याचं उदाहरण म्हणजे तलविंदर सिंग परमार। 19 नोव्हेंबर 1981 मध्ये खलिस्तानी दहशतवादी तलविंदर सिंग परमार लुधियानाला 2 पंजाब पोलीस जवानांची हत्या करून कॅनडाला पळाला। त्याला पीरे ट्रुडोच्या सरकारने राजकीय आश्रय दिला आणि यावर इंदिरा गांधींनी सुद्धा पीरे ट्रुडो यांना जाब विचारला आणि तलविंदर सिंग परमारला भारतात परत पाठवायला सांगितलं, पण ट्रुडोने मात्र याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं।
80च्या दशकात पंजाबमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हिंसक घटना घडू लागल्या होत्या. 1981 मध्ये पंजाब केसरीचे संस्थापक आणि संपादक लाल जगत नारायण यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर 1983 मध्ये पंजाब पोलीसचे DIG AS अटवाल यांची सुद्धा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि या सगळ्यासाठी भिंडरावालेला जबाबदार धरण्यात आलं. तेव्हा त्याने सुवर्ण मंदिरामध्ये आपला अड्डा बनवला आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत आता अटक करणं फारच गरजेचं होतं. तेव्हा इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टारचे आदेश दिले आणि ऑपरेशन ब्लू स्टार 1 जून 1984 पासून सुरू झालं. 1 जून पासून गोल्डन टेम्पलला वेढा द्यायला सुरुवात केली गेली. गाड्या बसेस बंद करण्यात आल्या. फोन कनेक्शन सुद्धा कट करण्यात आले. 3 जून 1984 पर्यंत पंजाबमध्ये कर्फ्यू लावला गेला. 4 जून पासून लष्कराने गोळीबार सुरू केला आणि यात प्रचंड रक्तपात झाला आणि अखेर 6 जून 1984 ला भिंडरावाले मारला गेला. ऑपरेशन ब्लू स्टार ही इतिहासातली सगळ्यात इम्पॅक्टफुल घटना ठरली, कारण याच्या अवघ्या 4 महिन्यांनी 31 ऑक्टोबर 1984 रोजी तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांचेच 2 शीख बॉडीगार्ड्स सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येनंतर देशभर शीखांविरोधी दंगली उसळल्या. यात एकट्या दिल्लीत 2733 शीख मारले गेले आणि देशभरात हजारो शीख मारले गेले. काहींना त्यांचं घर सुद्धा सोडून जावं लागलं होतं. या एका घटनेने खलिस्तानी चळवळीत अधिक खतपाणी मिळालं आणि त्यांनी इमोशनल अपील करून शीख बांधवांना भडकवायला सुरुवात केली. भारत आणि भारत सरकार किती वाईट आहे याचा प्रचार सुरू केला. या सगळ्यात पुढे होता बब्बर खालसा इंटरनॅशनल ग्रुप, जो 1978 मध्ये स्थापन करण्यात आला होता आणि या ग्रुपने कॅनडा, जर्मनी, ब्रिटनमधून खलिस्तान देशाच्या मागणीसाठी जोर धरला होता. आणि या ग्रुपचा हेड कोण होता माहितीये? तोच जो भारतातून 2 पोलिसांना मारून कॅनडाला पळाला होता, तलविंदर सिंग परमार. आणि याच दहशतवाद्याने एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये 1985 साली स्फोट घडवून आणला होता. मात्र त्याच्या विरुद्ध कधीच कॅनडाने कोणतीही कारवाई केली नाही. येते लक्षात कशा प्रकारे खलिस्तान्यांना कॅनडा सरकारने केवळ आश्रयच दिला नाहीये, तर भारताविरोधी कारवाया करण्याचा स्वातंत्र्य सुद्धा दिले. तलविंदर सिंग परमार आणि त्याच्या बब्बर खालसा ग्रुपची ताकद इतकी वाढली होती की 1985 ला पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांची सुद्धा त्यांनी हत्या केली होती. मात्र यानंतर भारत सरकार शांत बसलं नाही आणि त्यांनी खलिस्तान्यांविरुद्ध कठोर कारवाया केल्या. अनेक खलिस्तानी अंडरग्राऊंड झाले आणि अनेक जण पळून कॅनडात सेटल झाले. 1990च्या नंतर कॅनडाच्या राजकारणात शीखांची भूमिका हळूहळू महत्त्वाची ठरत होती. यात अनेक छुपे खलिस्तानी सपोर्टर होते. पण नंतर 2006 मध्ये कन्झर्वेटिव्ह पार्टीचे लीडर स्टीफन हार्पर कॅनडाचे पंतप्रधान बनले आणि त्यांनी भारतासोबत संबंध सुधारवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांच्या या काळात खलिस्तानी चळवळ जवळजवळ बंदच होती. पण 2015 उजाडलं आणि पुन्हा स्थिती बदलली आणि 2015 साली लिबरल पार्टीची सत्ता आली आणि पंतप्रधान बनले जस्टिन ट्रुडो, म्हणजेच पीरे ट्रुडो यांचा मुलगा. आणि मुलाने सुद्धा जणू वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि बंद झालेल्या खलिस्तानी चळवळीने पुन्हा डोकं वर काढलं. पुन्हा एकदा कॅनडा आणि भारताचे संबंध बिघडायला लागले. पण जस्टिन ट्रुडो यांना खलिस्तानी सपोर्टर्सची गरज का भासते? तर त्याचं उत्तर आहे राजकीय स्वार्थासाठी. 2024 पर्यंत कॅनडामध्ये जवळपास 8 लाख शीख होते, म्हणजे कॅनडाच्या लोकसंख्येच्या 2%. पण पार्लिमेंटमध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन हे 4% आणि ही संख्या कोणाचंही सरकार बनवण्यासाठी आणि पाडण्यासाठी पुरेशी आहे. त्यांचा सपोर्ट हवा म्हणून जस्टिन ट्रुडो खलिस्तानी नेत्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात होते. या नादात त्यांनी बऱ्याचदा भारताविरुद्ध वक्तव्य केली आहेत आणि भारताने ज्याला आतंकवादी घोषित केलं होतं अशा हरदीप निज्जरची जी हत्या झाली होती त्याबाबत ते तटस्थ भूमिका घेतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी एका दहशतवाद्याच्या मृत्यूचं राजकारण करत यासाठी भारतालाच दोषी धरलं. एवढंच काय तर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर कॅनडामध्ये हल्ला केला म्हणून 20 वर्ष शिक्षा भोगलेल्या जसपाल अटवालला जस्टिन ट्रुडो भारतात घेऊन आले होते. कॅनडा सरकारचा खलिस्तान्यांना छुपा पाठिंबा, कॅनडात वाढत असलेला भारताविरोधी द्वेष यामुळे हीच चिंता सतावते की कॅनडाचा खलिस्तान तर होणार नाहीये ना. असं झालं तर पाकिस्तानापेक्षाही कॅनडा भारताचा सगळ्यात मोठा शत्रू बनू शकतो.